व्हिडिओ चालू करायचं राहील. आज 15 फेब्रुवारी गुरुवार. आपण आता 13व्या अध्यायातील 3रा श्लोक पाहणार आहोत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शरीरं सुरूपं सदारोगमुक्तं यशश्चारुचित्रं धनं मेरुतुल्यं गुरोरङ्घ्रिपद्मे मनश्चेन्न लग्नं ततः किं 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 ततः किं. गुरुविना नाही तुझा आधार असं म्हटलं जातं. आज गुरुवार आहे म्हणून थोडीशी गुरूंची प्रार्थना केली. आता आपल्याला 3ऱ्या श्लोकामध्ये पुन्हा क्षेत्र ते कसं आहे त्याचं वर्णन आता भगवंत करतायत. तत्क्षेत्रं यच्च यादृक्च यद्विकारी यतश्च यत् सचयो यत्प्रभावश्च तत्समासेन मे शृणु. आता कालच्या श्लोकात यत आलं होतं. यत म्हणजे जे. आपण नेहमी असं वर्णन करतो बघा, जे असं आहे ना ते तसं. ते जे आणि ते असे जे आपण वर्णन करतो त्यानुसार इथे यत कालच्या श्लोकात वापरलं, त्याला आता यत्तत म्हणतात. तत्क्षेत्रम काल जे सांगितलं ते क्षेत्र. यत च पुन्हा यत म्हणजे पुन्हा जे आहेच. च म्हणजे ते क्षेत्र कसं आहे, जे आणि यादृक म्हणजे जसं. यादृक च तिथं 2 शब्द आहेत. यादृक म्हणजे ज्याप्रमाणे, जसं आहे. च म्हणजे आणि, म्हणजे ते क्षेत्र जे आणि जसं आहे. आपण म्हणतो ना मी आणि माझं असं आहे, तसं ते क्षेत्र जे आणि जसं आहे. आणि शिवाय ते कसं आहे, यद विकारी विकारांनी युक्त. यत म्हणजे पुन्हा जेच. तर ज्या विकारांनी युक्त आहे. आणि यत हा च यत पुन्हा यत म्हणजे जेच. पण यत हा म्हणजे ज्याच्यापासून, अर्थात ज्या कारणापासून. यत हा च यत ज्या कारणापासून झालं आहे. म्हणजे ते क्षेत्र जे आणि जसं आहे, ज्या विकारांनी युक्त आहे, ज्या कारणापासून झालं आहे, एवढा सगळा या पहिल्या ओळीचा अर्थ. आणि सचय हा यत प्रभावश्च. स म्हणजे ते, तो, सहा. च म्हणजे आणि तो कोण, क्षेत्रज्ञ. क्षेत्राला आपण ते क्षेत्र म्हणतो आणि क्षेत्रज्ञाला तो म्हणतो. म्हणून इथे सहाच यहा प्रभाव, यत प्रभाव. आणि तो कसा आहे, यत प्रभाव ज्या प्रभावांनी युक्त आहे. वर म्हणलं होतं यद विकारी, इथं म्हणलं यत प्रभाव च ज्या प्रभावाने युक्त आहे. तत् समासेन मे शृणु. मे म्हणजे माझ्यापासून, माझ्याकडून. शृणु म्हणजे ऐक. आणि समासेन म्हणजे अगदी थोडक्यात. आपल्याला संस्कृतमध्ये मराठीमध्ये समास ही कल्पना माहिती आहे की अनेक शब्द एकत्रित येऊन जेव्हा बनवला जातो तो समास. आणि मग तो विग्रह करून सोडवतो आपण. तसं इतक्या लांबड सांगण्यापेक्षा थोडक्यात संक्षेपानं मी जे सांगतोय ते तू आता ऐक. की ते क्षेत्र ज्या विकारांनी युक्त आहे, जसं आहे, ज्या कारणापासून झालं आहे. आणि जो क्षेत्रज्ञ ज्या प्रभावाने युक्त आहे, ते सगळं मी तुला आता संक्षेपानं सांगतो. ते तू माझ्याकडून नीट ऐक. तत्समासेन मे शृणु. आता एखादा मनुष्य भली मोठी हकीकत घटना सांगत राहतो, प्रसंग अगदी. आपण काय म्हणतो, थोडक्यात सांगा बाबा, काय तुम्हाला हवं आहे. किंवा आपण कोणाकडे जर गेलो आणि आपलं काही काम असेल तर ते म्हणतात अगदी शॉर्टमध्ये सांगा, थोडक्यात सांगा, माझ्याकडून तुम्हाला काय अपेक्षित आहे. मग आपण सांगतो की असा असा कार्यक्रम आहे, असं हे योजलेलं आहे, त्या ठिकाणी आपण
प्रमुख म्हणून यावं. ठीक आहे, तारीख वार वेळ सांगा, संपला विषय. आपण आपापसात खूप चर्चा करत असतो, असं व्हायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे, याच्यानंतर तर याची काही गरज नाही. ते भगवंत सांगतात ज्या कारणापासून ते बनलेलं आहे क्षेत्र, ते कारण कसं आहे, ज्या प्रभावाने युक्त आहे, ते मी तुला संक्षेपात सांगतो. आता आधी आपण समश्लोकी बघूया. क्षेत्र कोण कसे त्यात, विकार कुठले कसे, क्षेत्रज्ञ तो कसा कोण, ऐक थोड्यात सांगतो. थोडक्यात ऐवजी थोड्यात म्हणले, विनोबा म्हणतात ऐक थोड्यात सांगतो. तुकाराम महाराज म्हणतात ते क्षेत्र जे जैसे जयाने कल्पिलेसे, विकारी जे जैसे जयास्तव, क्षेत्रज्ञ तो जाण प्रकारेच खूण, संक्षेप लक्षण सांगू ऐक. तुका म्हणे हित सांगे भगवंत, माईक साध्यंत तोडावया. ही माया ही तोडली पाहिजे, तर आपल्याला खरं जे आहे, सत्य जे आहे ते समजेल. म्हणून पहिली ओळ पुन्हा सांगते. ते क्षेत्र जे जैसे जयाने कल्पिले, विकारी जे जैसे जयास्तव. ते क्षेत्र कसं आहे, सगळ्या विकारांनी व्यापलेलं आहे. क्षेत्रज्ञ तो ज्या जाण प्रकारेच खूण, संक्षेप लक्षण सांगू एक ऐक. दोघांचंही लक्षण मी तुला थोडक्यात सांगतो, ते तू आता ऐक. वामन पंडित म्हणतात ते क्षेत्र जे जसे जाणे, विकारी जे जयास्तव. ते क्षेत्र जे जसे जाणे, विकारी जे जयास्तव. क्षेत्रज्ञ जो ज्या प्रभावे, संक्षेपे तेही जाईल ऐक. संक्षेपे तेही ऐक, आपण ऐक म्हणतो, त्यांनी ऐक म्हटलेलं. आता मुक्तेश्वर म्हणतात ते क्षेत्र कैसे जाणीजे, आणि क्षेत्रज्ञ कासया म्हणीजे, या दोहींचा निवाडावो जे, संक्षेपे ऐक. सगळ्यांचं म्हणणं तेच आहे, संक्षेपात सांगतो ते ऐक. ज्ञानदेव म्हणतात हे क्षेत्र का म्हणीजे, कैसे के हे उपजे, कवण कवणी वाढविजे, विकारी एथ. हे औट हात मोटके, आपण म्हणतो ना अडीच हात देह आहे, की केवढे पा केतुके, बरड की पिके कोणाचे हे. आता बरड जमीन म्हणतात ना, नापीक जमीन का पिकणारी आहे, इत्यादी सर्व जे जे याचे भान, इत्यादी सर्व जे जे याचे भाव, ते बोली जिती सावेव अवधान देई. सावेव म्हणजे थोडक्यात, ते बोली जती सावेव अवधान देई. छान असं सांगितलेलं आहे की तू लक्ष दे, आणि हे कसं आहे ते मी तुला आता सांगतो. शंकराचार्य म्हणतात की इदम शरीरम, या श्लोकांनी सुरुवात झाली होती. असा ज्याचा उल्लेख आलेला आहे त्यालाच आता या ठिकाणी तत् हे पद आहे. मी सांगितलं की यत आणि तत्, किंवा इदम आणि तत्, असं आता त्याच्याबद्दलच सांगतायत हे सांगितले. आणि हे क्षेत्र कसं आहे, तर आपल्या स्वभावाप्रमाणे ज्या प्रकारचं आहे, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे, त्यानुसार त्याचं क्षेत्र वेगळं आहे. ज्या विकारांनी युक्त आहे, ज्या कारणांमुळं कार्याची उत्पत्ती होते, या सगळ्यासाठी च वापरले. यच्च यादृक च, हो की नाही, दोन ठिकाणी च वापरलेलं. आणि कार्य उत्पन्न होते हा त्याचा उरलेला भाग आहे. ज्याला क्षेत्रज्ञ म्हणतात तो सुद्धा कसा आहे की ज्या प्रभावाने आणि उपाधींनी सामर्थ्यशील आहे, त्या क्षेत्र आणि क्षेत्र या दोहोंच्या उपरोक्त विशेषणांनी यथार्थ असं त्याचं स्वरूप अत्यंत संक्षेपानं थोडक्यामध्ये माझ्याकडून ऐक आणि निश्चय कर. एकदा आपल्याला एखादी वस्तू दाखवली की याला हे म्हणतात. लहान मुलंसुद्धा बघा पक्क डोक्यात ठेवतात. दोन वस्तू दाखवल्या, ही आहे, ही आहे. याला नारळ म्हणतात, त्याला आंबा म्हणतात. ते कधी आंब्याला नारळ म्हणणार नाहीत, एकदा डोक्यात पक्क. तसं हे क्षेत्र आहे, हा क्षेत्रज्ञ आहे. आता हे पक्क एकदा लक्षात ठेवायचं असं ते म्हणतात.
आणि श्रोत्यांना आवड निर्माण व्हावी म्हणून ज्या क्षेत्राबद्दल किंवा क्षेत्रज्ञाबद्दल विवेचन करायचं आहे त्याच्या स्वरूपाची आता पुढच्या श्लोकात प्रशंसा करणार आहेत. तर ज्ञानदेवांच्या ओव्या मी सांगितल्या, पण त्यांनी असं बघा एक ठिकाणी म्हटलेलं आहे हरिपाठामध्ये, आपल्याला माहिती आहे, कोणाचे हे घर, देह हा कोणाचा, आत्माराम त्याचा तोचीही जाणे. आणि त्याचं उत्तरही त्यांनी तिथेच दिलं की आत्माराम हाच फक्त त्याला बरोबर जाणू शकतो. म्हणून भगवंत म्हणतात, हे अर्जुना, तू माझ्यापासून सविस्तर ऐकून घे. पण काय समजावून घ्यायचं या क्षेत्राविषयी? क्षेत्र म्हणजे जमीन, जमिनीचा एक तुकडा ज्याला चारही बाजूला सीमा आहेत, ज्याचे स्थळ दिशांनी खुणांनी निश्चित करता येतं, त्याला शेत म्हणतो आपण. ते क्षेत्र पिकाऊ आहे का बरड आहे, माळरान आहे, खडकाळ आहे, मुरमाड आहे, रेताड आहे, वालुकामय आहे, पाणथळ आहे का कोरडवाहू आहे, इतके सगळे त्याच्यामध्ये क्षेत्राचे आपल्याला फरक दिसतात. आणि मग सुपीक का नापीक, गहू ज्वारी तांदूळ बाजरी नाचणी ऊस द्राक्ष संत्री मोसंबी कापूस अफू गांजा तंबाखू आलं मिरची जे काय असेल ते, अशी कोणती पिकं त्याच्यामध्ये येतात, असा सगळ्याचा उल्लेख किंवा सगळ्याचा विचार एक क्षेत्र म्हणून आपल्याला करावा लागतो. आता काही जमिनी कशा असतात, पिकाऊ असून सुद्धा पडीक असतात, कसलंच पीक येत नाही, असेही प्रकार असतात. भगवंतांनी या देहाचे या क्षेत्राशी सर्व प्रकारचं सादृश्य दाखवलेलं आहे. किती छान आहे बघा. आपण जर एक 100 लोकांचा असा सर्वे केला तर त्या 100 जणांमध्ये कोणीतरी दोघं सारखे सापडतील का बघा? मुळीच सापडणार नाही. शेताला जसा मालक असतो तसा देहाला सुद्धा मालक आहे. शेतामध्ये जसं वरवर्णन केलेले असे प्रकार आहेत तसे देहाचेही प्रकार आहेत. दोघं जण अगदी उंचीला सारखे असतील, रंगाला भिन्न असतील. रंगाला सारखे असतील, त्यांच्या गुणामध्ये फरक असेल, त्यांच्या डोळ्यांमध्ये फरक असेल, असे किती फरक असतात हो. तसे या देहामध्ये सुद्धा अनेक कर्मांची पेरणी केलेली असते. आता आपण इतके प्रकार पाहिले पेरायच्या वस्तू, तर तुम्ही अजूनही सांगा. सोयाबीन आहे, अमुक आहे, तमुक आहे की नाही, नाचणी आहे, वरी आहे, किती धान्याचे प्रकार आहेत, गव्हामध्ये किती प्रकार आहेत, ज्वारीमध्ये किती प्रकार आहेत. पण त्या अनेक कर्मांची जशी पेरणी आपल्या देहामध्ये केली जाते आणि त्याच्यापासून अनेक पिकं येतात, त्याच्यापासून वेगवेगळं फळ मिळतं की नाही. मग या देहाच्या उत्पत्तीला आणि नाशाला सुद्धा अनेक कारणं आहेत, कारण त्यांच्यातही काही विशिष्ट कार्यकारण भावांची संगती असते. चांगलं वागलं चांगलं फळ, वाईट वागलं वाईट फळ, मध्यम वागलं मध्यम, अशी सगळी. आणि म्हणून वेगवेगळ्या विकारांची उत्पत्ती स्थिती लय यांनासुद्धा काही कारणमीमांसा असते. आपण पुनर्जन्म घेतो का घेतो? पूर्वीची जाता जाता काहीतरी इच्छा राहिलेली आहे म्हणून पुन्हा आला जन्म. किंवा आपण खूपदा म्हणतो बघा, हे कार्य मी पुढच्या जन्मात पूर्ण करीन, आता हा जन्म संपत आला, म्हणजे ही कारणमीमांसाच झाली ना. तसं भगवंत सांगतात की अर्जुना, अरे ही गोष्ट मी प्रथमच काही सांगत नाही आहे. क्षेत्राबद्दल अनेक वेळा विचार केलेला आहे आणि या देहामुळेच सगळ्या सृष्टीला अस्तित्व आहे. म्हणजे सृष्टीतील कार्य गती बदल हे सगळं या क्षेत्रामुळंच आहे. आणि या क्षेत्राचा मालक मात्र कोण आहे? क्षेत्रज्ञ आहे. तर त्याचाही निर्णय अजून झालेला नाही. पण देहभावामुळं अहंकारामुळं ज्ञानप्राप्तीला अडथळा येतो आणि या क्षेत्रज्ञाला आपण कधी ओळखतच नाही. म्हणून आता आपण अजूनही हे म्हणतात, ज्ञानदेव म्हणतात, हे शरीर जेणे भावे म्हणितले ते आघवे सांगो आता. हे क्षेत्र का म्हणजे कैसे के हे उपजे कवण कवणी वाढविजे विकारी येथ. हे औट हात मोटके के वडे पातितुके बरडकी पिके कोणाचे हे. असंच ते आत्ता वाचले होते मी काही उभं. तर असं हे सगळं आहे. आणि प्रत्येकजण त्या त्या कर्मामुळं किंवा ज्यानं जे काही कर्म केलं असेल त्यानुसार पुनर्जन्म घेत असतो. आपल्याला इतकी देवतांमध्ये सुद्धा इतकी विविधता दिसते.
शंकर कसा आहे, दत्त कसा आहे, राम कसा आहे. आता काही साधू असतात दिगंबर होऊन काही मदत हे करत असतात, किंवा शंकर स्वतः असाच काममदनाला त्यानं जाळलेलं आहे, त्याची रांगोळी केलेली आहे. असे प्रत्येक देवांची देवतांची वैशिष्ट्ये आहेत, कार्याची वैशिष्ट्ये आहेत, आणि त्यानुसार हे सगळं क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचं आपल्याला स्वरूप जाणून घ्यायचं. आता कसं वर्णन कोणी काय केलेलं आहे, वेदात काय केले, ब्रह्मसूत्रात काय केले, हाच असा तत्त्वज्ञानाचाच अध्याय आहे. सगळं तत्त्व त्याच्यात समजावून दिलेलं आहे. मग ऋषींनी वेदांनी काय काय सांगितलेलं आहे ते आता 4थ्या श्लोकात सांगतात. ऋषिभिर बहुधा गीतै छंदोभिर्विविधैः पृथक् ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः. संधी आहे छोटासा. ऋषीभिः बहुधा म्हणजे विसर्गाचा रफार झालेला. ऋषीभिः बहुधा गीतै म्हणजे गीतम, आणि छंदोभिः विविधैः पृथक्. पुढं ब्रह्मसूत्र पदैः च एव, ते 3 शब्द आहेत. ब्रह्मसूत्र पदैः हा एक समास, च एव असे 3 शब्द आहेत. पुढं हेतुमद्भिः विनिश्चितैः असे सगळीकडे संधी छोटे छोटे आहेत. आता ऋषीभिः म्हणजे ऋषींनी, ऋषींकडून, बहुधा म्हणजे पुष्कळ प्रकारे, गीतम म्हणजे सांगितले आहे, गायलं आहे. काय? विविधैः छंदोभिः. छंद म्हणजे सगळे वेदांचे जे छंद आहेत की नाही, त्रिष्टूप अनुष्टूप, तर अशा विविध छंदातून किंवा विविध मंत्रांच्या द्वारा पृथक गीतम वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे. प्रत्येक छंदानुसार त्याची चाल पण बदलते. अनुष्टूपची वेगळी, त्रिष्टूपची वेगळी. आपण भगवद्गीता शिकताना पण ते पाहिलेले. मग तेच सांगतात की अनेक ऋषींनी पुष्कळ प्रकारांनी सांगितलं आहे त्याचं वर्णन, किंवा वेदमंत्रांच्या द्वारे वेगवेगळ्या छंदांच्या द्वारे वेगळे वेगळेपणानं त्याचं वर्णन केलेलं आहे, सांगितलेलं आहे. अजून कुणी सांगितले ते पुढच्या ओळीत म्हणले. ब्रह्मसूत्र पदैः च एव. ब्रह्मसूत्र 555 ब्रह्मसूत्र लिहिलेले आहेत बघा व्यासांनी, बादरायण व्यासांनी, आणि त्यांनी एकेका सूत्रात त्या ब्रह्माचं थोडं थोडं वर्णन केलेलं. आता पहिले 1-2 तुम्हाला सांगते. अगदी सुरुवातीला ह्या सृष्टीचा किंवा ह्या संसाराचा कसा आपला अध्यास असतो, अज्ञान असतं, ते पहिल्यांदा त्यांनी सूत्र म्हणजे त्याच्यावर शंकराचार्यांनी भाष्य केलेलं आहे. सूत्रामध्ये मात्र अथातो ब्रह्मजिज्ञासा सुरुवातच केलेली आहे पहिल्या सूत्राला. अथ म्हणजे नंतर, अतः म्हणजे म्हणून, यानंतर म्हणजे याच्या अगोदर बऱ्याचशा गोष्टी आहेत. ते अज्ञान आपलं घालवायचं आहे, आपल्याला इंद्रिय जय मिळवायचं आहे, शम दम वगैरे, ते सगळं ते केल्यानंतर. म्हणून अथ म्हणजे नंतर, अतः म्हणजे म्हणून आता ब्रह्मजिज्ञासा करावी, असं पहिलं सूत्र आहे. त्याच्या पुढचं आहे जन्माद्यस्य यतः, म्हणजे जन्म आदी अस्य यतः. यतः म्हणजे ज्याच्यापासून जन्मादी होतात ते ब्रह्म. असं प्रत्येक सूत्रामध्ये थोडं त्याचं लक्षण सांगितलेलं आहे. म्हणून पुढं म्हणले ब्रह्मसूत्र पदैः च एव, म्हणजे ब्रह्मसूत्र पदांच्या द्वारा सुद्धा, च म्हणजे आणि, एव म्हणजे जोर देण्यासाठी, त्यांनी सुद्धा, गीतम म्हणजे सांगितलं आहे, म्हणजे वेदांच्या विविध छंदातून विविध मंत्रातून या ब्रह्माचं वर्णन केलेलं आहे, ऋषींनी केलेलं आहे. तसंच हेतुमद्भी, हेतू म्हणजे कारण, युक्त, काहीतरी त्याच्यामागे हेतू असतो, कारण असतं, त्या कारणांनी युक्त किंवा हेतूंनी युक्त अशा ब्रह्मसूत्रांच्या पदांच्या द्वारा सुद्धा याचं वर्णन केलेलं आहे किंवा हे सांगितलं गेलं आहे. आता बघा,
हेतू म्हणजे एखादं कार्य ओळखण्याची खूण असते, म्हणजे कारण म्हटलेलं असतं. म्हणजे पर्वतो वह्निमान धूमत्वात, तर धूमत्वात, धूम म्हणजे हे धूर, इथे धूर आहे म्हणून हा झाला हेतू. आणि सिद्ध काय करायचे आपल्याला, की पर्वतावर अग्नी आहे, पण तो अग्नी दिसत नाही, दिसतो काय, धूर. तो धूर हा हेतू आहे. आणि म्हणून या युक्तीच्या द्वारे किंवा हेतूच्या द्वारे या ब्रह्मसूत्राचं वर्णन. कशावरनं मग आपण सारखं म्हणतो की हे सगळं जग आहे, दिसतंय, त्याच्यामध्ये ब्रह्मतत्व कसं आहे, कशावरनं आहे, तर व सगळं त्याच्या ज्या हालचाली आहेत, ज्या कृती आहेत, ते ज्याच्यामुळं होतात ते ब्रह्म आहे. आता जसं शरीरामध्ये आत्मतत्व आहे, जीवात्मा आहे, तो कधीपर्यंत आहे, तो आहे तोपर्यंत या सगळ्या हालचाली, मी बोलणार आहे, मी सांगणार आहे, मी चालणार आहे, आपण सगळे ऐकत आहात, हे सगळं ते जीवात्म्यामुळे चाललेलं आहे. आता ज्या वेळेला आपण म्हणतो की तो जीवात्मा जेव्हा आता ह्याच्यातनं बाहेर पडतोय, ते शरीर नुसतं ठप्प पडून राहतं, त्याचा काहीच उपयोग नसतो. म्हणजे जे कारण मुख्य जे आहे ते आपल्याला तेव्हा समजतं की अरेच्या, आता परवाही कोणीतरी म्हणलं, अहो जेवून उठले, बडीशेप सुपारी खाल्ली, पाणी प्याले, म्हणले आता मी बसतो, आणि तिथेच गप्प झाले. मग काय झालं, आत्ता आहे तसा देह तर दिसतोच की, फक्त त्यातलं चैतन्य ते नाही आहे, ते संपलं. म्हणजेच ते परब्रह्म, परतत्व, जीव शिव जे काय आहे ते बाहेर पडले. इतकं ते समजून घेण्यासाठी या सगळ्यांनी वर्णन केले. याच्यावर तर खूप बोलता येईल, आपण आता समश्लोकी आधी बघूया, कारण वेळ पुन्हा संपत जातो. ऋषींनी भिन्न मंत्रात गायिले हे परोपरी, वर्णिले ब्रह्मवाक्यात सप्रमाण सुनिश्चित. ते अगदी हेतूनी किंवा प्रमाणांनी सिद्ध करून दाखवतात की याच्यावरून हे इथं आहे म्हणजे आहे. तुकाराम म्हणतात, ऋषीश्वरी बहुविध स्वानुभव, वैदिक समूह वर्णिलेसे, नाना युक्ती त्यांच्या भाषा गिरमाणीच्या, सिद्धांत गर्भीच्या ठेवण्या ज्या, वाक्याचे प्रबंध ब्रह्मसूत्र बोध, करुनी विविध आपा दिले. तुका म्हणे वाणी प्राकृत शिरोमणी, झाली हे कहाणी नका म्हणू. ही कहाणी झाली असं म्हणू नका. तुका म्हणे वाणी प्राकृत शिरोमणी, प्राकृतांचा जो शिरोमणी आहे त्यांना ही सगळी वाणी सांगितलेली आहे. तर पुढच्यांचं बघूया. कीर्तने म्हणून आहेत ते म्हणतात, पूर्वी सर्व ऋषीश्वरी विविधता, छंदे जया वर्णिले, ज्याला वेद भले प्रमाण असती, जे पूज्यता पावले, तैसे गोवियले संयुक्तिकपणे, जे ब्रह्मसूत्री असे, ते मी सांगत आज सार तुझला, तू ऐक आता कसे. किंवा अजून अनंत तनय म्हणतात, कथिले पूर्व ऋषींनी विविध परींनी तसेची वेदांनी, कथिले पूर्व ऋषींनी विविध परींनी तसेच वेदांनी. ब्रह्म प्रतिपादन पर निश्चित हेतुक पदाही सूत्रांनी, ब्रह्म प्रतिपादन पर निश्चित हेतुक पदांही सूत्रांनी. मारुलकर म्हणतात, ऋषींनी बहुछंदांनी निश्चित ही ब्रह्मसूत्र पद्यात, पार्था बहुभेदांनी ऐसे हे पृथक गायिले त्यांनी. किंवा डॉक्टर खैर म्हणतात, विविध वेद सुक्तातून भिन्न कवींनी अनेकदा कथियले, ब्रह्मसूत्र वाक्यातून निश्चित
साधार सिद्ध ते केले. ब्रह्मसूत्र वाक्यातून निश्चित साधार सिद्ध ते केले. असं एक एक म्हणजे हे साधार आहे, त्याला आधार आहे काहीतरी. तर ऋषींनी हे वेगवेगळ्या प्रकारे वर्णन केलेलं आहे आणि ते सगळं सांगतायत. शंकराचार्य काय म्हणतात बघूया. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याबद्दल वसिष्ठादी ऋषींनी निरनिराळ्या प्रकारे, योग वासिष्ठात तर खूप आहे त्याची वर्णन, तर निरनिराळ्या प्रकारे कथन केलेलं आहे. आणि ऋग्वेदादी नाना प्रकारच्या श्रुतींच्या द्वारे सुद्धा निरनिराळं विवेचन केलेलं आहे. त्याचप्रमाणे संशयशून्य आणि निश्चित स्वरूपाचं ज्ञान हे उत्पन्न करणारी जी ब्रह्मसूत्र आहेत, ब्रह्मसूत्र मगाशी सांगितलं, त्याच्या पदांनी सुद्धा याचं विवरण केलेलं आहे. पद म्हणजे एकेका शब्दामध्ये सुद्धा अर्थ भरलेला आहे. म्हणलं ना, अथ अत ब्रह्मजिज्ञासा, म्हणजे अथ म्हणजे नंतर, अत हा म्हणजे म्हणून, ब्रह्मजिज्ञासा हा एक शब्द, ब्रह्माची जिज्ञासा, ब्रह्माबद्दल जिज्ञासा, त्याच्यावर एवढा लोकांनी हे केलेलं आहे, कल केलेला आहे, विचार केलेला आहे, त्याचं विवरण केलेलं आहे. आता आपण मनाचा श्लोक घेताना सुद्धा बघा, एका चरणातला एकेका शब्दाचा विचार करतो. तसंच या सूत्रांचं पण ज्या वाक्यांनी ब्रह्म सूचित केलं जातं त्याला ब्रह्मसूत्र म्हणतात. त्याच्या अभ्यासानं ब्रह्माची प्राप्ती होते आणि ब्रह्म जाणलं जातं, म्हणून त्याला पद, ब्रह्मसूत्र पदैही च एव. आणि त्यामधून देखील क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या तत्वाचं विवरण करण्यात आलेलं आहे. म्हणजे आता काय आहे की आत्मा तेवोपासित, आत्मेत तेवोपासित, म्हणजे आत्मा इति एव उपासित, असं बृहदारण्यक उपनिषदात म्हटलेलं आहे की आत्मा एव सर्व, म्हणजे आत्मा हाच सगळं काही आहे असं म्हणून त्याची उपासना करावी. अशी ब्रह्मसूचक पदांनी आत्म्याचं ज्ञान होतं असा अभिप्राय आहे किंवा असं सांगायचं आहे. म्हणून ही उपनिषदं किंवा जी ब्रह्मसूत्र आहेत त्याच्यातून आपल्याला ब्रह्माचं ज्ञान होतं आणि ते अनेक ऋषींनी सांगितलेलं आहे, अनेक वेदांच्या मंत्रांनी सांगितलेलं आहे. त्याच्यावरही खूप काही चर्चा करायची म्हणलं तर करता येईल, पण आपण एवढंच लक्षात ठेवूया की अनेकांनी याचं सगळं वर्णन केलेलं आहे, अनेक ग्रंथांमध्ये आहे. आणि आपले जे षडदर्शन आहेत, 6 दर्शन आहेत, या 6 दर्शनांनी वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे मोक्षाची याची चर्चा जी केलेली आहे किंवा कशाचं आपण ज्ञान मिळवायला पाहिजे, मुख्य काय आहे, या सृष्टीच्या मुळाशी काय आहे, याचा अनेकांनी विचार केलेला आहे आणि त्याचा विचार आपण समजून घेऊयात. आता ऋषींनी सांगितलं, आता क्षेत्रामध्ये काय काय येतं, लाख किती सांगितली असेल बडबड तरी काही कळणार नाही, पण आता 5व्या श्लोकात एकदम छान सांगतात बघा. महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च इंद्रियाणि दशैकंच पंचचेंद्रियगोचराः. इथं पण संधी आहे. महाभूतानि अहंकारः बुद्धिः अव्यक्तम एव च, इतकं संधी आहे त्यात. महाभूतानि म्हणजे सगळी पंचमहाभूते, अहंकार हा म्हणजे अहंकार, बुद्धी ही म्हणजे बुद्धी. आता 5 महाभूते सगळ्यांना माहिती आहेत ना, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. नंतर बुद्धी आणि अव्यक्त म्हणजे मूळ प्रकृती. तसंच पुढच्या ओळीत सांगितलं पंच इंद्रिय आणि दशैकंच, 10 इंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 10 इंद्रिय आणि एकम मनहा, मन एकच आहे. आणि शिवाय पंच इंद्रिय गोचराहा, गोचर म्हणजे विषय, इंद्रियांचे 5 विषय, प्रत्येक इंद्रियाचा एक विषय. चक्षु म्हणलं की पाहणे हाच त्याचा विषय, रूप. रसनेंद्रियाचा विषय, जिभेचा विषय काय, रस. आपण नुसती अगदी जिभेच्या टोकावर जरी एखादी वस्तू लावली की लगेच कळतं गोड आहे.
खारट आहे, आंबट आहे, म्हणून रस, रूपरस. नंतर गंध, घ्राणेंद्रियाला सुंदर असा उदबत्तीचा सुगंध आला, गुलाबांचा सुगंध आला, मोगऱ्यांचा सुगंध आला की तो गंध हा घ्राणेंद्रियाचा विषय. रूपरसगंध. पुढे रूपरसगंध स्पर्श, आणि आपल्याला त्वकला स्पर्श कळतो. आणि शब्द, पहिला शब्द राहिला. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. श्रोत्रेंद्रियाला शब्दाचं ज्ञान होतं, आवाजाचं ज्ञान होतं. इथे जरी अगदी आपण शांत बसलो डोळे मिटून, तरी कोणीतरी तिकडे रेडिओ लावला असेल, टी व्ही लावला असेल, मोबाईलवर काही चॅटिंग चाललं असेल, बाहेरून काही माईक चालले असतील, एखादी मिरवणूक चालली असेल, तर तो प्रत्येकाचा शब्द हा आपल्या कानामध्ये येत असतो. तर हे 5 विषय इंद्रिय गोचर, गो म्हणजे इंद्रिय, ते चर म्हणजे त्याच्यामध्ये संचार करणारे, म्हणजे इंद्रियांचे विषय, हे सगळे या क्षेत्रामध्ये येतात. अजून क्षेत्राची यादी आहे बरं का, ती 6व्या श्लोकात पण आहे, पण आपण इथेच एवढे आजचेच बघूया आणि त्याचे समश्लोकी बघूया, म्हणजे मग आपल्याला उद्याला ते सगळे विषय एकत्रित घेता येतील. पंचभूते अहंकार, बुद्धी अव्यक्त मूळ जे, इंद्रिये अकरा त्यास, खेचिते अर्थपंचक. त्याला अर्थपंचक हे खेचत असतात. हे म्हणतात तुकाराम महाराज, महाभूते 5 अहंकार सत्व 6, जाणपा ऐसाच बुद्धी भेद, अव्यक्त आठवे ते तर्केची घ्यावे, इंद्रिय मेळावे विपंचक, मन त्यागळे शब्दस्पर्श कळे, पंचक प्रबळे विषयिक, तुका म्हणे ऐसे 24 या मिसे, मीच जीव भासे वाचाद्वारे. ही सगळी 24 तत्व सांख्यांनी सांगितली, तीच पण ते सांगतात. पुढच्या यांच्यानुसार बघूया. चव्हाण म्हणतात, 5 महाभूते बुद्धी अहंकार मूळ प्रकृती, 10 इंद्रियांचे 5 विषय जाणती. तर मोरोपंत म्हणतात, पंचमहाभूते ही बुद्धी अव्यक्त आणि अहंकार, एकादशेंद्रिये ते पंचविषय करीती जे बहुविकार. तर तुळशीदास म्हणतात, महाभूत अहंकार बुद्धी और माया ही जान, एकादश बिंद्रिय बिखे पंच अगोचर मान. एकादश म्हणजे त्यात मनाचा समावेश करतात. आणि प्रज्ञानानंद म्हणतात, पंचमहाभूते आणि बुद्धी अहंकार आणि अव्यक्त, 10 इंद्रिये मन शब्दाधिक विषय इंद्रियांचे 5. म्हणजे इंद्रियांचे 5 विषय आहेत. इथपर्यंत मी सांगितलं. आणि अजून देहामध्ये काय येतात, क्षेत्रामध्ये काय येतात, ते पुढच्या श्लोकात आपण बघूया. शंकराचार्य काय म्हणतात ते बघूया फक्त. महाभूते म्हणजे सूक्ष्म भूते, सर्व प्रकारच्या विकारामुळं व्यापकता निर्माण होते आणि म्हणून या भूतांना महाभूते म्हटलेलं आहे. आणि स्थूलपणे असलेल्या पंचमहाभूतांना किंवा पंचमहाभूतांची माहिती इंद्रिय गोचर आहे, जी स्थूल दिसतं आपल्याला, सगळंच मोठ्या प्रमाणावर दिसतं. म्हणून या ठिकाणी महाभूत या शब्दामध्ये सूक्ष्म पंचमहाभूतांचा देखील समावेश होतो आणि स्थूल महाभूतांचा पण समावेश होतो. आणि त्या महाभूतांचं कारण उत्पत्ती अहंकारापासून होत असते. आणि अहंकाराचं निश्चय करणारी जी आहे ती बुद्धी आहे. अहंकाराचं कारण काय? बुद्धी. आणि बुद्धीचं कारण बुद्धिरव्यक्तमेवच, आणि बुद्धीचं कारण अव्यक्त असलेली प्रकृती आहे, जी दिसत नाही, ती अव्यक्त. अव्यक्त नामक किंवा अव्याकृत ईश्वराची एक शक्ती आहे. असं या शक्तीचं वर्णन 7व्या अध्यायात पण केले. मम माया दुरत्यया, म्हणजे माझी माया तरुण जाण्यासाठी कठीण आहे, त्याच्यासाठी माझं ज्ञान करून घे,
परमात्म्याचं ज्ञान करून घे असं भगवंत आपल्याला सांगत असतात. आता पुढच्या श्लोकामध्ये उरलेले जे देहाचे सगळे घटक आहेत ते बघूया. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जय श्री कृष्ण.